कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकण रेल्वेच्या प्रवासाला आता 30 वर्ष पूर्ण झाली आहेत। कोकणवासियांच्या स्वप्नांचा हा प्रकल्प गेले 3 दशक अविरत सेवा देत आहे। या गौरवशाली प्रवासाच्या स्मरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 25 सप्टेंबर 1995 रोजी खेड स्थानकाचे उद्घाटन झाले, तर 27 सप्टेंबर रोजी कोकण रेल्वेची पहिली प्रवासी फेरी धावली। या ऐतिहासिक दिवसांचे स्मरण करत कार्यक्रमाची सुरुवात कोकण रेल्वेचे शिल्पकार बॅरिस्टर मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली। त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले। यावेळी रेल्वे अधिकारी, स्टेशन मास्टर रफिक नांदगावकर, पॉइंट्समन कदम तसेच होमगार्ड समादेशक कडू यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। भारतीय जैन संघटना आणि रेल्वे यात्री मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला। यावेळी अनेक मान्यवर आणि रेल्वे प्रवासी मित्र उपस्थित होते। कोकण रेल्वेने कोकणाच्या विकासात मोठे योगदान दिले, त्याचाच हा आनंद उत्सव होता। अखंड कोकणवासियांसाठी रेल्वे इथे येणं हे स्वप्नवत होतं, ते शक्य नव्हतं, अशक्यप्राय गोष्ट होती। त्यावेळेला बऱ्याच पत्रकार साहित्यिकांनी ती चेष्टा केली होती की कोकणात रेल्वे कधी येऊ शकेल, परंतु एका मोठ्या माणसाने, कोकणातल्या विद्वान माणसाने ते स्वप्न पूर्ण केलं। आणि या जे लोकांना स्वप्नातही नव्हतं ती गोष्ट कोकणामध्ये आली। 25 सप्टेंबर 1995 रोजी खेड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं। त्या निमित्ताने म्हणजे काल परवा 30 वर्ष झाली, त्या निमित्ताने आम्हाला या सगळ्यांना, कोकणवासी लोकांना अखंड सेवा ज्याच्यामुळे इथे सुरू झाली त्या डॉक्टर माननीय मधु दंडवते सर यांच्या स्मृती जाग्या करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज भारतीय जैन संघटना आणि रेल यात्री मित्र संघटना यांच्या वतीने त्यांच्या तसबीरला आज पुष्पहार दिलाय। आणि हे स्वप्न पूर्ण केलं, पण अखंड सेवा देणारे कोकण रेल्वेचे अधिकारी यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करणार आहोत।